स्टिकर सर्वांना लावायचे. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो की कसे लाव. तर आता आपण हे जे आपले प्रिंट केलेले स्टिकर आहेत आपण याला हे लावायचे, याला कट वगैरे करून आपल्याला बिझनेस सिरीज मध्ये तुम्हाला दाखवतो मी सर्व करणार आहे. कमीत कमी 2 महिन्यापर्यंत तुम्हाला मी दाखवणार आहे. 2 महिन्यापर्यंत की मी काय करतोय, कसं करतोय वगैरे वगैरे सर्व तुम्हाला दाखवेल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा एक अंदाज जो आहे तो आखून घ्यायचा आहे. आणि कटिंग केल्यानंतर हे आपण प्रोडक्टवर लावणार आहे. आता हे जे आहे आपल्या मोठ्या याच्यावर लावणार आहे, मोठ्या पॅकिंगवर लावणार. असं मागच्या साईडने आपल्याला लावायचं आहे. तो दाखवतो कसं लावता. तर आता आपण जे स्टॅम्प आणलेले ते आपण मारतोय याला, स्टॅम्प याला लावतो आपण. आता याच्यामध्ये असं जो स्टॅम्प व्यवस्थित बघायचा कोणत्या साईडने कोणत्याने. हे बघा असा प्रकारे स्टॅम्प लावला आहे आणि बघा असा तो दिसतोय. याच्यामध्ये काय फरसाण आहे, 40 रुपये MRP, 140 ग्राम आणि आपण त्याला मॅन्युफॅक्चरिंग डेटची जागा ठेवलेली आहे. अशा प्रकारे कसं वेगवेगळा स्टॅम्प असतो त्याच्यामुळे बस त्याला. आता आपण याच्यामध्ये जे 10 रुपयाची पॅकिंग आहे त्याला जे आपण स्टॅम्प लावला पहिले तो चेक करून घ्यायचा. 10 रुपये MRPचा आहे का, हे नाही का होईल असं की 10 रुपयाचं आहे. तर आपण असं मस्त स्टिकर खोलूया. स्टिकर चांगली क्वालिटीचे प्रिंट केलेले आणि आपण याला असं लावूया. अशा प्रकारे आपल्याला सर्वांना स्टिकर लावून घ्यायचे. बघा ब्रँडिंग बघा कशी दिसते तुम्हाला, एकदम फास्ट आणि चांगल्या प्रकारची ब्रँडिंग अशी दिसणार आहे. आता बघा मोठ्यांना आपण लावून घ्या, मोठे पॅकेज जे आहे त्यांना. आता पुढे न लावता आपण मागच्या साईडला लावू, कारण बघा या साईडने विंडो येतोय. आपण काय करू, बॅक साईडने आपण त्याला लावू. 40 रुपयाचे कोणते येते बघूया आपण. आणि मस्तपैकी स्टिकरचा जो कागद आहे मागचा हा मस्तपैकी असा काढूया आणि काढून हा याला लावूया आपण. देताना मस्तपैकी मध्ये घ्यायचं आहे, चांगलं दिसायला पाहिजे त्यासाठी लावून घेऊ. प्रत्येकाला आपण बॅक साईडला ते लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर नाव काय, फरसाण नाव याच्यावर. 40 रुपये MRPचा रेट आहे आणि 140 ग्राम असं आपण याच्याला दिलेलं आहे. तसं आपण याच्यामध्ये 160 ग्रामचा माल टाकलेला आहे, पण जो स्टिकर आहे आपला तो 140 ग्रामचा आलेला आहे. थोडा म्हणजे स्टिकर छापताना आपण 140च ठेवला होता, पण आपण काही दिवसानंतर झालो 160 ग्राम मधला जो मटेरियल आहे आपण 140 करू शकतो. त्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. बघा अशा प्रकारे आपली सर्व पद्धतीने जी ब्रँडिंग आहे ती झालेली आहे सर्व पद्धतीने. असे आपले स्टिकर्स वगैरे जे पण असतील आपण ते लावून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बिझनेसमध्ये करावं लागतं. याचे सर्व जे स्टिकरची डिझाईन वगैरे जे आहेत हे सर्व आपणच डिझाईन वगैरे केलेले आहे, फक्त समोरून प्रिंट करून आणले. छोटी लेवलची आपण जी सुरुवात करतो ती मोठी लेवलची कशी व्हावी याचं एक छोटं स्वरूप आहे, हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता आज आपलं काम डायरेक्टली मार्केटला जाऊन मार्केटला सेलिंग करणं, मार्केटिंग वगैरे ते सर्व ज्या गोष्टी असतील त्याचा एकदा हिशोब घेणं. आपल्याला कधी पण कोणत्याही ठिकाणी आल्यानंतर, आता आम्ही जसं काही इथं एका जागेवर बसलेलो आहे, असं बसून घ्यायचं काम करावं लागतं. असं बसायचं का आपल्याला, कारण की त्या ठिकाणचा किती एरिया पाहावा लागतो, तिथे किती दुकान आहे काय वगैरे ते आपल्याला चेक करावं लागतं. तर आपण आता ते चेक करून घेऊ. असं बसल्या बसल्या आपण इथं जाऊन आता चेक करूया दुकानं किती आहे. मग नंतर तुम्हाला एक दुकानामध्ये जाऊन मी दाखवतो, एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. काहींचं तुम्हाला बोलणं ऐकू येईल, काहींचं तुम्हाला बोलणं नाही ऐकू येणार. पण संध्याकाळनंतर तुम्हाला मी व्हॉईसवर टोटल सांगतो ते काय बोलले काय नाही. मग तुम्हाला तो एक मार्केट रिसर्च केला, ते एक अनुभव तुम्हाला मी सांगाल तसं. आपण आता आपल्याला इथं एक ठिकाणी रिस्पॉन्स भेटले, आपण दुसऱ्या ठिकाणी अजून एक ठिकाणी आपण आलो आहे. आपण या ठिकाणी पण बघूया काय रिस्पॉन्स आपल्याला भेटतो, ते विषय बघूया आपण. त्यापुढं तुम्ही फरसाण वगैरे ठेवता का, फरसाण वगैरे छोटे मोठे पॅकिंग वगैरे हां पाहिजे तुम्हाला ठेवायचे का, दाखवू का कॅटलॉग. नाही सध्या नाही का, सध्या हे नाही म्हटलेले काही विषय नाही. आपण अजून पुढच्या दुकानामध्ये ट्राय करूया चला. तर आपण ज्या टायमाला कोणत्या ठिकाणी जाऊ येतोय, आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला हे विचारायचं असतं समोरच्याला की आपल्याला कसली नीड आहे, कसली नाही, कोणत्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे. आपण त्यांना आता 2 मिनटात विचारूया. तुम्ही फरसाण वगैरे ठेवता का, फरसाण वगैरे ठेवता ना, दाखवू का आपल्याकडे आहे काही कॅटलॉग आहे, दाखवू का तुम्हाला काही 40 वाले 20 वाले. तर ज्यावेळेस कस्टमर आपल्याला सांगत राहतं की आपल्याला
माहिती द्या त्याचीवाली. तर त्या टायमाला आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला कॅटलॉग दाखवावा लागतो त्याचा आपलावाला. हवा प्रकारे याच्यामध्ये खट्टा मिठा आहे, तिखट आहे, मिक्स आहे. त्यामुळे छोटे मोठे आणि 3 नंबर साईजचे दोन्ही 3 प्रकारे. छोटे मग एकदम कमी आहे म्हणजे 40 ग्रामचे, आणि जे मीडियम आहेत ते 75 ग्रामचे आहेत, 80-75 ग्रामचे. हां काय काय कुठला आहे? विजय प्रीमियम कंपनी नाशिक. पॅकेट वगैरे नाही का? हा पॅकेट आहे. सॅम्पल दाखवू का? माल इकडे आहे तुम्हाला तुमच्याकडे तिखटनंच हे जे आहे तिखटवाला असतं. काय रेट आहे? हे 30 रुपये रेटने, ते 40 रुपये MRP त्याच्यावर. मला काय रेट पडतं? 30 रुपयाने पडेल तुम्हाला. हे 20 रुपये MRPचं आहे.